ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी. अरे तुम्ही दोघांनी तर लग्न केलंय ना आणि आज तुमच्या दोघांची पहिली रात्र आहे. अरे पहिली कुठली शेवटची रात्र आहे. अरे संजयला पाहिलंस का? मी मगापासून शोधतोय त्याला. अहो बाप्पाजीच घेऊन गेलेत की संजयला आणि काशीला. अरे बापरे बाप्पाजी घेऊन गेले कुठे? सध्या धनाजीरावांचा पुतण्या संजय आणि काशी तुमच्या ताब्यात आहेत असं कळलं. आमच्या पक्षाकडून हे 50 लाख रुपये धनाजीराव अडचणीत येतील असं पहा. अहो अहो गदात
झोपायचं ते झोपायचं मला झोप आली ना थोपट मला असं झोप आली ना मला थोपट ना असं मला थोपट ना गोदात त्या थोपट ना मला दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली हे बरोबर बाप्पाजी म्हणतात ते अगदी बरोबर आहे. तुमचं काय म्हणणं आहे बरोबर आहे ना? हां हां हे बरोबर नाही तुम्हाला पटतं का? नाही मग असं नाही बाप्पाजी म्हणतात ते बरोबर आहे. नाही त्यांनी सांगितलं तेच केलं पाहिजे. काय बरोबर आहे की नाही? तुमचं म्हणणं काय? त्यांनी सांगितलं तसंच केलं पाहिजे. लोको जगावात धर्माविरुद्ध देवाविरुद्ध एक मोठा कट रचला जातोय. काशी काल रात्रीपर्यंत स्वतःहून भाविक होण्यासाठी तयार झालेली होती. गावाच्या कल्याणासाठीच ती भाविक होणार होती. पण तिचा विवाह भिरोबाऐवजी संजय मोहितेशी लागला. संजय मोहिते म्हणजे सुदामादादा मोहिते यांचा सुपुत्र. आणि धनाजीराव मोहिते यांचा पुतण्या. म्हणजे एका जबाबदार कुटुंबाचा सदस्य. आणि यानं जाणून बुजून देवीचा आणि धर्माचा अपमान केलेला आहे. त्याचं काशीशी झालेलं लग्न हा चमत्कार नव्हे तर धर्माविरुद्ध रचलेला एक मोठं कारस्थान आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही. धर्माची विटंबना थांबलीच पाहिजे. 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 शांत राहा. शांत राहा. बाप्पाजी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत धर्माची देवाची विटंबना सहन केली जाणार नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. काशी आणि संजय यांचा विवाह म्हणजे धर्माविरुद्ध रचलेला एक कट आहे. नव्हे हा भिरोबाचा अपमान आहे. हे दुष्कृत्य करणाऱ्या संजय आणि काशी यांना शासन हे झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. बरोबर आहे. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. बरोबर आहे. झालंच पाहिजे. बरोबर आहे. आम्ही शास्त्राचा अभ्यास करून असं ठरवलंय याला शिक्षा एकच. जलसमाधी. नदीच्या काळ्या डोहात जलसमाधी. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. जलसमाधी पाहिजे. बरोबर आहे. अगदी शांत व्हा. शांत व्हा. एक लक्षात ठेवा जेव्हा धर्माचा आणि देवाच्या रक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा नातेसंबंधाची गय करून चालत नाही. संजय हा धनाजीरावांचा पुतण्या असेल नव्हे तो त्यांचा पुत्र जरी असला किंबहुना तो आमचा पुत्र जरी असला तरी आम्ही त्याला हीच शिक्षा सुनावली असती. आणि हे जर आपण केलं नाही तर देवीचा कोप अटळ आहे. कालच आम्ही गावाला आमच्या प्रयत्नानं भूकंपाच्या धक्क्यातून वाचवलाय. पण आता संजय आणि काशी यांना जर जलसमाधी दिली नाही तर गावाला आम्हीच काय कुणीही वाचवू शकणार नाही.
तेव्हा आता धर्माच्या रक्षणासाठी सज्ज व्हा. बोला भिराईच्या नावानं, सांग भलं, बोला भिराईच्या नावानं, सांग भलं, बोला फिरोबाच्या नावानं, सांग भलं, बोला भिराईच्या नावानं. सांग भलं. गोदात्या बाप्पाजी बाप्पाजी तिथे लोकांनी काय बाय सांगतो. अहो सगळं ऐकून अंगावर काटा आलाय बघा. अरे देवा, आता आम्ही काय सांगितलं? अरे काय सोपं आहे काय करणं. काही झालं तरी संजय धनाजीरावांचा पुतण्या आहे आणि हे असलं काही करायच्या आधी बाप्पाजीला 100 वेळा विचार करावा लागेल. तो समजा गावासमोर बोलला ना मगाशी, म्हणजे त्यानं विचार केलाच असणार. या गावातली माणसं पण न मेंढर तो बापाच्या हाकल ना तिथं मुकाट्यानं जात्याल. भाऊ, संजयला वाचवायला पाहिजे. संजयला काय झालं तर धनाजीरावांना आपण काय सांगायचं? ठीक आहे, मी धनाजीरावांना फोन करतो. ते काहीतरी मार्ग सुचवतील. बाप्पाजीला धडा शिकवायलाच हवा. वय वय, करा लवकर फोन. हा बोल भाऊ. इथे फार मोठा गोंधळ झालाय. काय झालं? ती काशी स्वतः लग्नाला तयार झाली होती आणि आज पहाटे तिचं लग्न आपल्या संजय सोबत लागलं. त्यातली एक सून तर उद्या सूर्योदयाच्या आत तुझ्या घरात येईल. कसं शक्य आहे? आता याला चमत्कार समजा की अजून काही समजा, पण हे झालं खरं. काल रात्री संजय घराबाहेर पडला होता. आम्ही सगळ्यांनी खूप शोधाशोध केली पण तो आम्हाला सापडला नाही. आणि नंतर ही बातमी आली. म्हणजे ते लग्नाचं आपण नंतर बघूया, पण खरं संकट वेगळं आहे. बाप्पाजी वेडापिसा झालाय. त्यांनी सगळ्या गावकऱ्यांना भडकवलंय. संजयनी आणि काशीनी भिरोबाचा अपमान केलेला आहे, धर्माची विटंबना केलेली आहे. म्हणून त्या दोघांना काळ्या डोहात जलसमाधी म्हणजे बुडवून मारण्यात यावं असा फतवा काढलाय त्यांनी. नाही नाही, हे होता कामा नये. म्हणूनच म्हणतोय की तुम्ही असाल तसे इथे निघून या. हो, लगेच निघतो. काय झालं? तुला आता निघावं लागेल धनाजी. गुरुबाई, संजयला काही होणार नाही ना? जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. पण काही विघ्न संतोषी माणसं विटाळ करत्याल. पर इथं मुंबईला थांबून काही बी साधायचं नाही. चालायला लाग. आण तुझ्या सुनाला, भाग्यलक्ष्मीला. आली आली भाग्यलक्ष्मी, दारी आली ग लक्ष्मी, आली आली भाग्यलक्ष्मी. लवकर निघायला हवं. 2 जीव धोक्यात आहेत. जीव वाचला तर जग वाचल. मला मुळ्या गोळा करायला जायला हवं. झाडच नसतील तर मुळ्या कुठून येणार? जीव वाचवायला पाहिजे. जीव वाचवायला पाहिजे. मुळ्या वाचवायला पाहिजेत. मुळ्या वाचवायला पाहिजेत. मुळ्या वाचवायला पाहिजेत. सूर्या, सूर्या, काय झालं? चल आपल्याला लगेच निघायला हवं. काय? चला लगेच निघूया. अहो पण काय झालं? आता सगळं सांगत बसलो तर उशीर होईल. चला. आम्ही पुन्हा एकदा शास्त्रांचा अभ्यास केला आणि खात्री करून घेतली की आम्ही घेतलेला निर्णय अगदी 100% योग्य आहे. धर्माचा आणि देवाचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. आणि या अपराधाला शिक्षा एकच, देहांत प्रायश्चित. आम्ही भिराईशी बोललो.
फिराईनेही आमचा निर्णय बरोबर असल्याचा कौल आम्हाला दिलाय. तेव्हा आता आपल्याला जलसमाधीचा कार्यक्रम पार पाडायचा आहे. शास्त्राप्रमाणे त्याची काय पद्धत आहे हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी इथं मी तुम्हाला बोलवलेलं आहे. संजय आणि काशी हे जलसमाधी घेतील. त्यांच्या तोंडावर बुरखे बांधले जातील, त्यावर पिंजर आणि कुंकू लावलं जाईल आणि मग त्यांचे हात पाय बांधून त्यांना फरफटत ओढत नदीच्या काळ्या डोहापर्यंत नेलं जाईल. आई फिराईचा फिरोबाच्या नावानं चांग भलं हा गजर कायम होत राहील आणि या चांग भलच्या गजरातच दोघांनाही काळ्या डोहात ढकलून दिलं जाईल. आणि हे झाल्यावरच गावावर आलेलं संकट दूर होईल. बोला फिराईच्या नावानं सांग भलं, बोला फिरोबाच्या नावानं सांग भलं, बोला फिराईच्या नावानं सांग भलं, बोला फिरोबाच्या नावानं सांग भलं, बोला फिराईच्या नावानं सांग भलं. काय तू मला रोज भेट ना, मी करतो त्याचा बंदोबस्त. हा? साहेब आणि काय छान दिसते तू. जा, रोज भेटायचं मला बरं. चल. हा? साहेब चला लवकर चला माझ्या बरोबर. ओ गावात अनर्थ माजलाय. आता काय झालं साळवी, तुम्ही या पोस्टला जेव्हापासून बदली झाली आहे ना तुमची, आईला मला ना 2 मिनिटं सुद्धा शांत बसू देत नाही हो तुम्ही. हा? काय झालं आता? साहेब तुम्ही चला माझ्या बरोबर, नाहीतर त्या दोघांचा जीव घेतील ते मूर्ख गावकरी. म्हणजे काय? बाप्पाजीनं फतवा काढलाय, काशीला आणि धनाजीरावांच्या पुतण्याला संजयला काळ्या डोहात ढकलून मारून टाकायचं म्हणून म्हणतो साहेब उठा आणि माझ्या बरोबर चला, नाहीतर हे गावकरी त्या दोघांचा खून करतील. छे 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 छे, किती क्रूर शब्द वापरता हो तुम्ही. मारून टाकतील, खून करतील. अहो साळवी, हे जे काय होतंय ना त्याला जलसमाधी असं म्हणतात. अतिशय पवित्र आणि धार्मिक कार्य आहे ते. पण अहो तुम्हाला माहिती आहे का, मोठमोठ्या संतांनी जिवंत समाधी घेतली आहे. लोक अजूनही त्यांची आदराने नावं घेतात. अहो त्यांच्या समाधीवर पाया पडतात. तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला इतिहास भूगोल काय माहिती तरी आहे? साहेब त्या दोघांना डोहात ढकलल्यानंतर आणि ते मेल्यानंतर हे सर्व आपण लिहायचं का की त्यांनी जलसमाधी घेतली म्हणून? साळवी, ते काय लिहायचं ते तयार आहे माझ्याकडे. तुम्ही कशाला काळजी करताय? तुम्ही तुमचं काम करा ना. अहो मी बघीन काय लिहायचं ते पोस्टमार्टम मध्ये. साळवी, या गावाचे कायदे वेगळे आहेत, ते किती वेळा सांगायचं मी तुम्हाला. तेव्हा जास्त शहाणपणा करू नका, जास्त विचार करू नका, समजला? जंत्रे, इन्स्पेक्टर जंत्रे, तुम्ही इथे काय करताय? तिकडे गावात बाप्पाजींनी आणि गावकऱ्यांनी जो तमाशा चालवलाय तो येऊन थांबवा तुम्ही. जंत्रे, बघितलात साळवी, बघितलात? पोलीस स्टेशनला कोणी आयरा गायरा येतो आणि इन्स्पेक्टरलाच ऑर्डर करतो. इन्स्पेक्टर जंत्रे प्लीज, तो बाप्पाजी तिकडे त्या दोघांच्या जीवावर उठलाय, संजयच्या आणि काशीच्या. तुम्ही उगाच वेळ घालवू नका, तुम्ही ताबडतोब माझ्याबरोबर चला आणि बाप्पाजीला अटक करा. हो भाऊ, गावात जे होत आहे ते धार्मिक कार्य आहे आणि गावाच्या मर्जीने होत आहे. त्याच्यात आम्ही ढवळाढवळ करू शकत नाही आणि वरून ऑर्डर येईपर्यंत आम्ही कोणतीही ऍक्शन घेऊ शकत नाही. म्हणजे तो बाप्पाजी तिकडे त्या दोघांना मारणार आणि तुम्ही इथे तंगड्यावर तंगडे टाकून बसले राहणार. हो भाऊ, तोंड सांभाळून बोला. तुम्ही आम्हाला आमची ड्युटी शिकवू नका. तुम्ही तसे नाही ऐकणार. मी धनाजीरावांच्या कानावर घालतो, मगच तुम्हाला समजेल. अरे जा रे जा, जा. धमकी देतोस काय मला? जा, सांग जा कोणाला ते. जा, बघतो मी काय करायचं ते. बघितलं का साळवी? मालक मंत्री आहे म्हटल्यानंतर कुत्री सुद्धा माफ करायला लागले. सोड, बाप्पाजीचा पाळलेला कुत्रा तू आहेस. सगळ्यात आधी तुला शिक्षा व्हायला. अरे तू काय मला शिक्षा करतोस रे? मी याचीच तर वाट बघत होतो. पोलीस स्टेशन मध्ये पोलीस इन्स्पेक्टरच्या थोबाडीत मारतोस. साळवे, विटनेस आहात तुम्ही, बघितलं ना? आता ह्याला दाखवतो 3rd डिग्री. परिणाम चाल. काय होणार आहे मला काही कळेनासं झालंय. कशाबद्दल बोलताय सर? आणखी कुणाविषयी? संजय आणि काशीविषयी. बाप्पाजी त्या दोघांना नदीच्या काळ्या डोहात जलसमाधी घ्यायला लावणार. आता शास्त्रातच तसं लिहिलं असेल तर त्याला बाप्पाजी तरी काय करणार? कुठलं आलंय शास्त्र? कुणी लिहिलंय?
थोडक्यात बाप्पाजी त्या दोघांना नदीच्या काळ्या डोहात बुडवून मारणार. नदीच्या काळ्या डोहात बुडवून मारणार? अहो काय 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 बोलताय काय हे? अहो जलसमाधी म्हणतात त्याला, जलसमाधी. पूर्वी नाही का मोठे मोठे संत समाधी घ्यायचे, म्हणजे जसं रामदासांनी सज्जनगडावर घेतली, ज्ञानेश्वरांनी आळंदीला घेतली, तशी ही समाधी. कोयना अगं तू वेडी आहेस का? ज्ञानेश्वर रामदास हे थोर महात्मे होऊन गेले आणि त्यांना कोणी जबरदस्ती केली नव्हती, सक्ती केली नव्हती समाधी घ्या म्हणून. इथे 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 सगळा जोर जबरदस्तीचा मामला दिसतोय. तुला माहितीये कोयना पूर्वीच्या काळी सतीची प्रथा होती. नवरा मेला ना की त्याच्या मागोमाग त्याच्या सरणावरती बायकांना ढकललं जायचं, त्यांची इच्छा नसतानाही. आणि नंतर त्या बाईच्या नावानं स्मारक बांधलं जायचं, सती गेली. वा, एवढ्या मोठमोठ्याने इथं बोललात ना तेवढंच बास. हे जर असं बाहेर जाऊन बोललात ना तर ते बाप्पाजी काळ्या डोहात तुम्हाला बी समाधी घ्यायला होतील. बाप्पाजी लोकांना फसवतायत आणि लोक त्यात फसतायत. बोलायचं कुणी? तुम्ही बोला, बोला ना. म्हणजे मी आज जर इदवा व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर बोला तुम्ही. सांगते कोयना, तुझ्या अंगात खरंच भिराई देवी येते का?